कामोजी गणनायका उमा शंकराची सुता चरणी ठेवोनिया माथा साष्टांग नमन दंडवत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्या परम पुंडलिकाय परब्रह्मलिंगं पदे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी संतोरदास तुका क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ संत समागमी धरावे अवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणी इह लौकिका व्यवहारे नका डोळे धूर भरो निराहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 ठाल ठठ ठाल विठ्ठ ठाल विठ्ठल ठाल विठ्ठल विठ्ठल ठाल 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तारा ठाल 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 आ क्षणोक्षणा
मनाची करावा विचार रामया पार भव सिंधू नशिवंत देह जाणार सपळ आयुष्य खातो काळ सावधान सुशिक्षित परमार्थाची नगरी असणारे मौजे देवणी या ठिकाणी येण्याचा प्रसंग म्हणजे तो असा स्वर्गीय कैलासवासी व्यंकटरेड्डी काका कलमुगली यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त ठेवलेलं कीर्तन पुष्प आहे. घरातलं करता माणूस निघून गेला की नाही महाराज घर खूप अवघड होतं बरं. कुठेही असू द्या कोणताही असू द्या, कारण की घरातल्या करता माणूस जाणं म्हणजे अख्ख्या घराचा पूर्ण पाया ढासळण्याची कथा होत जाते. घरामध्ये शहाण्या माणसाचं एक असणार वर्चस्व असतं, ती किंमत ठेवणाऱ्याला आहे. ज्याला खरंच घरातल्या मोठ्या लोकांचे कुठलंही स्थान असू द्या, कुठलंही असणारे एक असणार पद असू द्या, काही असो महाराज कुठेही जा, सगळ्यामध्ये घालून दिलेलं एक मोठं पद घालून दिलेलं असतं आणि त्याची मान मर्यादा ठेवणं. एखादी संस्था असू द्या, एखादी शाळा असू द्या, एखादं ऑफिस असू द्या, एखादं घर असू द्या, त्याचा मुख्य माणूस करून ठेवूनच असणारे बाकीचे पूर्ण पद लावलेले असतात. शाळेमध्ये भरपूर आहेत शिक्षक, भरपूर आहेत, 101 असणारे शिक्षकही भरपूर आहेत, मोठ्या असणारी शाळा आहे. पण या सगळ्यांचा सुद्धा मेन असणारे एक मुख्याध्यापक म्हणून असतोच की नाही. एखादी संस्था असू द्या, कर्मचारी भरपूर आहेत, पण त्या कर्मचाऱ्याचा एक मोठा असणारा बॉस असतोच की. आणि त्यांनी सांगितलेली या सगळ्यांनी त्यांच्या असणाऱ्या वचनावरती त्यांनी सांगितलेले काम करणं बाकीच्याच कर्तव्य आहे. घरातलंही तसंच असतं. अख्ख्या घरामध्ये प्रत्येक जण कारभार करेल म्हणून चालत नाही. घरातला करता एकच व्यक्ती असतो आणि एकदाच का होईना असणारा करता हरपला की नाही बाकीच्या सगळ्यांचं सर्वस्व हरपून जातं. अनेक ठिकाणी तर अशी अवस्था असते की घरातला करता निघून गेला की बाकीच्यांना नेमकं त्यांनी काय काय करून ठेवलं हेच माहिती नसते. अनेक ठिकाणी तर एवढी अवघड परिस्थिती आहे. आणि घरातला एकदा करता हरपला की घराचं वर्चस्व म्हणजे निभावून जाते महाराज. तसंच असणार या ठिकाणी सुद्धा घरातला बाप निघून जाणं म्हणजे घरातलं एक मोठा आपल्या डोक्यावर छत निघून जाणं आहे. मायबाप असणाऱ्या आहेत त्यांना खरी किंमत कळत नाही, पण गेलेल्या लोकांना खरी किंमत असणारी समजून येते की नसलेल्याची किती अर्थ मोठा असतो. कारण की माया जगाच्या पाठीवर कुठलंही नातं पुन्हा मिळतं महाराज. जगाच्या पाठीवर कुठलंही नातं घेता येतं विकत, मायबाप हे नातं पुन्हा काही मिळवता येत नाही. आणि मिळालं तर माय असणाऱ्या सख्या माईसारखं जरी बापानं दुसरी पत्नी करून घेतली, ऐका असणाऱ्या लहान लहान लेकर आहेत, एक असणारी माई मेली, लेकरं लहान आहेत, बापानं जरी दुसरी पत्नी करून घेतली पण सख्या माई सारखी दुसरी पत्नी असणारी दुसरी माई माया करेल काय? प्रेम लेकरावरती लावेल काय? कधीच लावणार नाही. 9 महिने 9 दिवस उदरात ठेवणाऱ्या माईला जितकी कळवळा येतो तेवढं दुसऱ्याला येत नाही. कारण की रस्त्यानं येत असताना जर शेजाऱ्याचं लेकरू असावं आणि आपलंही लेकरू असावं, माणूस असणारा पुढं दिसणारी जी माय असते पहिल्यांदा फक्त आपल्या लेकराचे पाय पोळालेत का ते बघते, शेजाऱ्याच्या लेकराला लक्ष देत नाही. इतकी अवस्था या जगाच्या पाठीवरती बेकार आहे आणि त्याला म्हणतात हे कलयुग. त्याच्यासाठी असणारं घरातलं एक वर्चस्व निघून गेलेलं आहे. 5वं पुण्यस्मरण आहे महाराज आणि 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ठेवलेलं हे कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारखे अज्ञान बालकाच्या पदरी आलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल ठाला 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 ठाला. सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे थोर संत असणारे जगद्गुरु तुकोबा यांचा. अभंगामध्ये पहिल्याच असणाऱ्या वेळेला तुकोबरायांनी 2 वेळेला एकाच शब्दाचा उल्लेख केलेला आहे. क्षणो क्षणा हाची करावा
अख्ख्या क्षणाला विचार करा. क्षण म्हणजे केवढा असतो माहितीये का? आपले पापणी पडून उघडजो पर्यंतचा. मग दिवसातून आमचे कितीदा पापण्या पडतात आणि कितीदा उघडतात ह्याचे काही घेणं ऐका काहीच नाही. पण आमचा दिवस दुसऱ्याच्या ओठ्यावरती बसून दुसऱ्याचं बोलण्यातच अर्धा निम्मा निघून जाते. ती आम्हाला काही माहिती नाही. तुम्ही म्हणत असाल असं का बरं? कारण की अर्ध निम्मा आमचं आयुष्यच याच्यामध्ये चाललं की लोकांनी काय घेतलं आणि काय केलं. अजून आपल्याच ताटात काय वाढलं अजून आम्हाला काहीच माहिती नाही. पण एक सांगू का? नीट ऐका. देवानं दिलेला हा जो 3.5 हाताचा देह आहे, देवानं जरी 3.5 हाताचा देह आपणाला दिलाय, पण वापरायचं कुठे याची अक्कल आपणाला असावी लागते. देणाऱ्यानं देऊन गेला, पण नेमकं याचं करायचं काय आहे ते आपणाला कळावं लागतं की नाही. हे तुकोबरे म्हणतात, हे काय करायचं आणि कुठं वापरायचं हे सांगण्यासाठी आम्ही साधू संत आलो. कशासाठी? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या भगवती, जगाच्या कल्याण संताच्या भगवते. जगाच्या कल्याण संताच्या भगवते, जगाच्या कल्याण संताच्या भगवती. जे कटवीती परम उपकार, देह कटवीती पर उपकार, जगाच्या कल्याण संताच्या भूत. भेटे जगाच्या कल्याण संताच्या युभोते, देह काष्टाविती परोपकार, देह काष्टाविते परोपकार, दंडाविते परोपकार. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही तुम्हाला
विठवीण पाये माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंग रात्र आले दिवस पांडुरंग तुझ्याशिवाय दुसरं काहीच करणार नाही. पण माईच्या गर्भातून एकदा बाहेर आला आणि या प्रपंचाच्या मायेनं असं गुरफटून घेतलं महाराज, मरेपर्यंतही त्या देवाची पुन्हा काही आठवण आली नाही. कधीच देवाला सुद्धा असणाऱ्या त्यांना जवळ गेला नाही. मग तुकोबारे म्हणतात, तुम्ही जे करायचं ते कधीच इथं केलं नाही. काय करताय? अरे जे करायचं नाही त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून बसला. मग नेमकं आम्ही काय केलं ते सांगा. महाराज म्हणले, ऐका. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, कुछ पाना था उसको तो खो दिया इस पाना था उसको तो खो दिया रे अरे इस पाना था उसको तो खो दिया क्या किया खो दिया रे इस पाना था उसको तो खो दिया रे इस जुबाना था इनको तो खो दिया इस पाना था उसको तो खो दिया रे. जे मिळवायचं होतं की नाही आयुष्यात तेच आम्ही कधी जवळ केलं? कधीच नाही महाराज. तुम्ही म्हणत असाल एवढे तुम्ही महाराज लोक आमच्यावरती दोष ठेवता, नेमका चुकतंय कुठं ते तरी सांगा. एक सांगू का, देवाना माणसाला दिलेलं जेवढं या कलियुगातलं आयुष्य की नाही, आयुष्य जास्त नाही, 100च वर्षाचं आयुष्य. पण तरी सुद्धा माणूस 100 वर्ष जगतोय का? नाही जगतोय काय? आहे की नाही? काही लोक असे म्हणतात, हातानं भरपूर चांगलं करायला गेलो पण घडलंच नाही आयुष्यात, तरी आम्ही चांगले झालोच नाही. आयुष्यातली एक वेळ चुकली की नाही अख्खं आयुष्य 100 वर्षाचं बरबाद होऊन जातं. फक्त एक गोष्ट चुकावी लागते. फक्त एक गोष्टीचा क्षण जर असणारा बदलला तर आयुष्याचं उद्ध्वस्त व्हायचंय का आयुष्य चांगलं व्हायचंय एक एका क्षणामध्ये एका विचारामध्ये असते. तुम्ही म्हणाला असं का बरं? आता ऐका, उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. आता लग्न करायचंय, लग्न, एक मुलगा सुंदर आहे, सगळं काही आहे, सुसज्ज आहे, नोकरदार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ऐका, मुलगी बघायला गेले, मुलगी बघायला गेल्याच्या नंतर मुलगी दिसायला सुंदर
विठ्ठल 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 विठ्ठल. जमणार पडिले वळण हा? पडिले वळण. आता आमचं बी वळण सुटणार तुमचं बी वळण सुटणार. अजून आमचं 25 वर्षामध्ये जरा तर बदल पडेल. आता तुमचं तिथं गेल्यावर बदल पडत आहे. बरोबर आहे. तर बी पडलाय महाराज काही का होईना. नाही तरी आपल्याकडला असणारा जो संप्रदाय आहे भागवतांनाचा पण फक्त पाठीमागच्या असणाऱ्या सगळ्या आमच्या साधू संतांनी घालून दिलेला एक वाच आहे. एक एक फळ बदलला की त्यांची नियमावळी बदलत असते. जात असते. त्याच्यासाठी आपण कुठल्याच कुणाच्याच असणाऱ्या कुठल्याच नियमावळीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. कधीच विक्षेप घालायचा नाही. त्याला करून घ्यायचा असेल तर कुठपर्यंतही करून घेतो महाराज. बरं जाऊ सगळं जाऊ द्या. का सांगला तुम्ही हे तर पाठच आहे की तुम्हाला कीर्तन. आम्ही सांगितल्यावर तुम्ही कशाला लावून म्हणावं इथं बाई. एका गावात
डगत वाटून यायला सुरुवात केली. ज्या वेळेला राजा यायला लागला की नाही, ज्या वेळेला राजा यायला लागला त्यावेळेला हा असणारा माणूस बाजारात बाहेर वापस घराकडे येत होता. वाटेमध्ये पुन्हा राजाला हा व्यक्ती गाठ पडला. त्याला सांगितलं हा व्यक्ती गाठ पडलेला आहे. राजा गाडीवर असणारा रथावरून खाली उतरला. त्याला बघितलं, अरे तुला असणारं 4 वर्षापूर्वी मी तुला 2 एकरचं शेत दिलं होतं. त्याने म्हणला हो दिलं होतं की. मग काय करू? काय नाही म्हणला, आज तुझी अवस्था असणारी परत ज्या वेळेला मी तुला शेत देण्याच्या अगोदर जसं बघितलं होतं तशीच अवस्था आजही तेच आहे. तो म्हणला मग फरक काय पडणार आहे 4 रुपयामध्ये आणि 40 रुपयामध्ये? पोटच भरायचं पडलं. म्हणून सांगितलं असंच असतं. त्याही वेळेला तुझ्या अंगावरती जेवढे गलिच्छ कपडे होते आजही तेच असणार वस्त्र तुझ्या अंगावरती असं का? त्यावेळेला त्यांना सांगितलं, तुम्ही ज्या वेळेला मला असणारा मी तुम्हाला भेटण्याच्या अगोदर लाकडं विकायचो, ज्या वेळेला तुम्हाला भेटलो त्यावेळेला तुम्ही दिलेल्या 2 एकर मधली लाकडं मी फोडून असणार त्यांना जळून त्याचा कोळसा करून विकतो म्हणून. राजानं डोक्याला हात लावला. त्यांना सांगायला सुरुवात केली, वेड्या माणसा, मी तुला जे असणारा 2 एकर तुझी बाग दिली होती ती नित्य चंदनाची होती म्हणे. त्या चंदनाची बाग जर तू नुसतं लाकूड नेऊन तिथे विकला असता तर आज तो पुण्या पदावरती राहिला असता. चंदन होतं म्हणजे त्याला काय भाव मिळतो? तुझ्याकडे थोडं तरी असणार उरलंय का? त्यांना सांगितलं मी लाकडं फोडायच्या ठिकाणी असणारी 1 लाकडाचा गठ्ठा करून ठेवलाय फक्त बसण्यासाठी. मला तेवढंच उरलंय म्हणला. एवढंच तेवढं तरी घेऊन जा. ज्या वेळेला तेवढाच गठ्ठा उचलला डोक्यावरती ठेवून बाजारात नेलं की नाही, बाजारात नेल्याच्या नंतर फक्त जमोर ठेवली 4-5 ठिकाणी त्याच्या भाव विचारला तर ते 1 लाखापासून ते 10 लाखापर्यंत लाकूड विकलं महाराज. तेवढेच पैसे घेऊन घराकडे निघून आलं. विचार करायला लागलो पुन्हा घरात बसून, अरे 2 एकरची बाग असणारी कोळसा करून विकली, अजून जिथल्या तिथंच बसलो. एवढं लाकूड विकलं तर असणार 10 लाख रुपये घरामध्ये आले. एक जर क्षण चुकला, एक गोष्ट चुकली महाराज तर आयुष्य चुकून जातं. एवढंच तुम्हाला मला सांगायचं होतं. म्हणून असणारे तुकोबर आहे म्हणतात, तुझा जर एक क्षण चुकला की नाही आयुष्य तुझं बरबाद होऊन जाईल आणि 1 क्षणामध्ये जर सुधारलं तर आयुष्य चांगलं होऊन जातं. इतकी असणारी ताकद आहे एका क्षणामध्ये. म्हणून जगद्गुरु अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, क्षणोक्षणाची करावा विचार.
म्हणून महाराज म्हणतात एका क्षणाला जर विचार चुकला की आयुष्य चुकून जातं महाराज. म्हणून आपल्याही आयुष्यामध्ये लोक विचार करतात आता सध्या कमाई करायचं वय आहे, लेकरावरती लक्ष देण्यामध्ये अर्थ नाही, लेकराकडे ध्यान देण्यात काही गरज नाही, अजून लहान आहेत, मोठे झाल्याच्या नंतर लक्ष देऊ. पण ज्या वेळेला लक्ष द्यायची गरज आहे ते लहानपणच आहे. मोठे झाल्याच्या नंतर तीच लेकरं आपलं ऐकणार नाहीत. ज्या त्या गोष्टीला टायमिंग घालून दिलेलं आहे महाराज. आता कर्मचारी काम करणारी आहेत ऑफिसमध्ये ऐका, आणि त्यांचा बॉस आहे, त्या जर बॉस नसणारा जे असणारा मेन मुख्य असणारा व्यक्ती आहे, त्यांनी जर पहिल्यांदा कर्मचारी काम न करत असताना सुद्धा जर बघून नजर बघितल्यासारखं कानाडोळा जर केला तर ते इतक्या पदाला जातात की ते शेवटी पुन्हा जर बोलायला सुरुवात केली तुम्हाला कळत नाही का, तर ते काही म्हणून सुद्धा उपयोग होत नाही, पुन्हा काही ते नीट काम करत नाही. कुठल्याही गोष्टीला पहिल्यांदा पासूनच असणारा एकदा पाया चांगला लागला की नाही त्याचा कळस चांगला निघतो. महाराज म्हणलं मग नेमकं यांचं करावं काय लागतं, दुसरं काहीच नाही, बुद्धी पालटावी लागते. तुम्ही म्हणाला असं का बरं, ऐका. एकदा एक भगवत धारण केलेले साधू महात्मा एका नदीच्या कडेला थांबले होते. नदीच्या कडेला उभं टाकलेले, पलीकडे तर जायचंय पण कुठलं कसलंच साहित्य जवळ नाही, काय करावं कळत नाही आता. आणि त्यावेळेला त्या साधू महात्म्याला असं कळालं की पाठीमागून कुठला तरी राजा येतोय आणि त्या राजा असणारा त्याच्याकडं नाव आहे, त्या नावेमध्ये बसून ह्या कटावरनं त्या तटावरती जाणार आहे. राजाचे असणारे सगळे असणारी त्यांचे थोडेफार काही सैनिक मुलं बाळ अशी लोक तिथं आली. यांनी असणाऱ्या राजाला आपलं मत सांगितलं, फक्त ह्या कटावरनं त्या तटापर्यंत मला घेऊन जा. एवढं ज्या वेळेला ऐकलं की नाही राजानं, त्यांनी सांगितलं मी काय जात नाही. म्हणले साधू महात्म्या तुम्ही एक काम करा, माझेही असणारे आहेत की नाही सेवक वर्ग असणारी मुलं चाललेले आहेत, तुम्ही यांच्या बरोबर जा. संन्याशी असतात आतमध्ये नावेमध्ये बसले, सगळी पोरं नावेमध्ये बसली, नाव पाण्यामध्ये निघाली. थोड्या अंतरावरती नाव गेल्याच्या नंतर सगळी पोरं अडगी 20-22 वर्षाची पोरं. ते पोरांनी विचार केला हे साधू महात्मा शांत बसलाय म्हणे, याला काहीतरी याची मजा घ्यावी. ते पोरं बोलायला लागले, अय म्हणल्या तुमचं चांगलं असतंय, रोज मस्तपैकी प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन उभं टाकायचं, मागायचं, मस्तपैकी आयतं केलेलं मिळतं, काही काम करायची गरज नाही, काही नाही म्हणले, फक्त भगवत धारण करायचं आणि रोज एकाच्या दारात मागत फिरायचं. साधू महात्मा आपल्या नामस्मरणामध्ये शांत, काही बोलला नाही, काही म्हणजे काहीच बोलत नाही. अजून थोड्या अंतरावरती गेले, आता हे काहीच बोलत नाही म्हणून त्या पोरांनी विचार केला याच्या जवळ जाऊन बोलायचं. लांब बसलेली जवळ आली आणि खिजवायला सुरुवात केली. मग काय काय वाटतात लोक जेवायला तुम्हाला, चांगलं चांगलं मिळत असेल, काही जण पैसे देत असतील, ते पैसे तुम्ही काही करता, अमकं करता, अनेक गोष्टी हे बोलायला लागले. पण तरी सुद्धा साधू महात्म्यानं एकच विचार केलता, फक्त हे आपल्या सोबत ह्या तटावरती बसले, त्या तटावर जाजेपर्यंत सोबत आहे, यांच्या तोंडाला लागायचं नाही. शांत मनामध्ये अक्षरशः त्या पोरांनी असणारी त्यांची पद्धत पालटून टाकली आणि त्यांनी विचार केला हे काहीच म्हणत नाही म्हणजे आपणाला मोकळी काय, हे काहीच बोलत नाहीत. आणि बोलत नसल्याच्या नंतर माणसाचा उद्धटपणा वाढत असतो महाराज. त्या अक्षरशः त्या साधू महात्म्याला इकडून तिकडून जाता येता धक्का द्यायला लागली आणि एकदा साधू महात्मा खाली पडले. नावेमध्ये पडल्याबरोबर साधू महात्म्याला राग आला नाही, पण अखिल कोटी ब्रह्मांड नायकाला राग आला आणि देव साधू महात्म्याच्या पुढे येऊन उभं टाकले. फक्त एका साधूला देव दिसायला लागले आणि साधूला देव म्हणतायत महाराज तुम्हाला काही कळतंय का नाही, एवढेही पोरं तुम्हाला त्रास देत आहेत, मग तुम्ही यांना काय म्हणत नाही, काहीतरी बोला. साधू महात्मा म्हणली एक सांगू का देवा तुला, ह्या जर पोरं असणारे मी जर यांना काही म्हटलं, फक्त मी यांच्यासोबत अजून कितीपर्यंत तट जवळ आलेला आहे, अजून एक 5 ते 10 मिनिटं मी यांच्यासोबत राहीन, त्याच्यानंतर हे यांच्या वाटेने निघून जातील, मी माझ्या वाटेने निघून जाईन. मग यांना बोलून मी माझं मान असणारं माझं तोंड खराब करत घेत बसण्यापेक्षा मी काय गरज आहे म्हणले तुझ्या नामस्मरणात मी लीन आहे, काही का करेनात, अजून 5-10 मिनिटं करतील. एवढं ज्या वेळेला देवानं ऐकले की नाही तुम्हाला काय वाटत नसेल म्हणला, पण मला तुम्हाला ते त्रास देत असलेले दाखवत नाही. ज्या वेळेला एवढं असणारं देवानं ऐकलं की नाही, तो साधू महात्म्याने ऐकलं, ते म्हणले तू काहीच करायचं नाही, शांत बस. देव म्हणायला लागला तुम्ही काही करत नसलो तरी चालेल, पण मी यांना दाखवतो म्हणला. तुम्ही आत्ताच मला सांगा हे नाव आतल्या इथल्याच्या इथल्या असणारे याच ठिकाणी मी पलटी करू का,
तुम्हाला एकट्याला बाहेर कसं न्यायचं मी घेऊन जातो, पण हे सगळेच्या सगळे पाण्यात पडून मरू द्या म्हणले, मरू द्या. यांच्या असणारी सगळी नाव मी पलटी टाकतो. एवढं ज्या वेळेला साधू महात्म्यानं ऐकले की नाही, ते देवाला काय म्हणतात ऐका. ते देवाला बोलायला लागले, देवा ही नाव पलटी करत बसण्यापेक्षा ह्या पोरांची सगळी बुद्धी पलटून दे, म्हणजे हे वाईट मार्गाला चाललेले सगळे सतमार्गाला जाऊ दे. एवढं साधू महात्म्याची गोष्ट देवानं ऐकली आणि त्याने सांगितलं, हो लोकांनी किती जरी तुम्हाला साधू लोकांना संत लोकांना जरी त्रास दिला तरी सुद्धा तुम्ही या लोकांचं भलं करायचं सोडणार नाही. साधू म्हणतात आमचा जन्मच एवढ्यासाठी आहे, म्हणूनच आम्ही या सर्वसामान्य जीवाला कधीच सांगायचे सोडू शकत नाही. म्हणून तुकोबरा आपणाला सुद्धा म्हणताय क्षणाक्षणाला विचार करा, कारण की विचार केल्याशिवाय तुम्हाला तो देव प्राप्त होणार नाही. मग महाराज आम्ही क्षणाला विचार करणार नाही, म्हातारपणाला बघू तेव्हा देव देव करायचं बघू, तर तुकोबरा म्हणतात तुझा देहाचा भरवसा नाही. देह कसा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. म्हणून महाराज म्हणतात म्हातारपणाला गुरु म्हणून जमणार नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अरे तुझ्यावरती काळाची कधी उडी पडेल आणि कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. त्याच्यासाठी तू या लोकांच्या नादाला लागत बसू नको. मग महाराज काही लोकांची वृत्ती अशी आहे की सतमार्गाला चाललेल्या लोकांना सुद्धा पाय धरून पाठीमाग ओढतो. आता काही करायची गरज नाही, पुन्हाचं पुन्हा बघू. कारण काही जणाला याच्यातलं कळतच नाही. मग क्रूर वृत्तीचे जे वाईट मार्गाने चाललेले आहेत, वाईट मार्गाने म्हणजे चांगल्यालाही चांगलं करू देत नाही अशा लोकांना, तर तुकोबराय म्हणतात अशा लोकांना धडा देण्यासाठी तो आपोआप वर बसलेला आहे. कारण की 100 कौरव होते आणि 5 पांडव होते. विजय कुणाचा झाला? हा कौरवाचा आहे की नाही? हा का झोपीत म्हणल्या लोक काय मग कौरव म्हणून पांडवाचा झाला की नाही? झालं की 5 किती होते पांडव? 5च. आणि कौरव किती होते? 100 होते. शेवटी ज्या वेळेला दुर्योधन मरत होता की नाही, कुरुक्षेत्रावरती दुर्योधन ज्या वेळेला पडला होता, त्याच्या असणाऱ्या सगळ्या शरीराचे लचके गिधाड काढत होती महाराज. आणि त्या वेळेला त्या गिधाड लचके घेत होती. एक डोळा असणारा दुर्योधनाचा फुटलेला होता. असणारा रडत 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 दुर्योधन त्या धरणीवरती पडलेला होता. रक्ताचा सगळा पूर कुरुक्षेत्रावरनं वाहत होता. अमाप एक जर माणूस मेलेला बघितलं तर आपण रात्रभर झोपत नाही, पण तिथं ढिगाच्या ढिग माणसाच्या प्रेताची लागली होती. अख्खं पूर्ण 18 दिवसाचं महाभारत युद्ध होईपर्यंत, युद्ध संपल्याच्या नंतर 5 पांडवांनी तेवढ्या अख्ख्या कुरुक्षेत्रावरती सगळी मेलेली लोकांची प्रेत जाळली होती महाराज. कारण की एवढी अवघड जगाच्या पाठीवर असलं युद्ध आजपर्यंत झालंही नाही. रामायणातलं युद्ध झालं, पण रामायणातल्या युद्धाला आणि महाभारतातल्या युद्धाला जमीन आसमानचा फरक आहे. महाभारतातलं युद्ध असं झालंय की ती जे कुरुक्षेत्र आहे की नाही, अजून त्या कुरुक्षेत्रावरती कुठला बी आपली जमीन असू द्या, कुठलीही पडक पडलेली जमीन असू द्या, त्या जमिनीवरती दुसरं काही उठना का नाका उठना, पण बेसरम आणि काँग्रेस उठल्याशिवाय राहत नाही. पण ते कुरुक्षेत्र एक असं आहे
की त्या कुरुक्षेत्रावरती अजून कुठलीच गवताची काडी उठली नाही, एवढा रक्ताचा पूर व्हायलाय तिथं. कधी महाभारत झालेलं आहे? द्वापार युगात. आज 5000 वर्ष निघून गेले कलियुगातले, तर अजून सुद्धा तिथं गवताची काडी सुद्धा उठली नाही. एवढा बसणाऱ्या अवघड गोष्टी आहे. म्हणूनच नाही एवढा मोठा असणारा दुर्योधन होता, पण शेवटी त्या दुर्योधनाला एका गोष्टीची खंत होती. अश्वत्थाम्या जिवंत होता, द्रोणाचार्याचा पुत्र, आणि तो अश्वत्थाम्या सगळ्या कुरुक्षेत्रावरती फिरत होता. कोण काय, कोण कोण कुठं पडलेलं आहे, कोण मेलंय, कोण जिवंत आहे. ज्या वेळेला बघत फिरत होता की नाही, त्या वेळेला एका ठिकाणी पूर्ण असणारा त्या गिधाडांचं झुंड एका ठिकाणी दिसायला लागला, आणि तिथून कोणाचा तरी रडत असलेला आवाज असणारा अश्वत्थाम्याच्या कानावर पडला. त्यावेळेला अश्वत्थाम्यानं विचार केला, इथं आहे तरी कोण नेमकं बघावं. जवळ जाऊन सगळी गिधाडं उडवली. त्यावेळेला खाली बसलेला रडत असलेला असणारा दुर्योधन दिसला, आणि त्या दुर्योधनाला अश्वत्थाम्या विचारतोय, दुर्योधना, तुझे 99 भाऊ मेले म्हणून रडू येते का? तूही मरणार आहेस म्हणून रडू येते का? त्यावेळेला असणारा दुर्योधन म्हणला, अश्वत्थाम्या, मामी 100च्या 100 भाऊ मरण पावलं म्हणून मला रडू येत नाही, म्हणून मला दुःख वाटत नाही. अरे माझ्या माईच्या असणाऱ्या गर्भातून एवढी लेकरं जन्माला आलो तरी सुद्धा कोणी राजा होऊ शकलं नाही, म्हणून मला रडू येत नाही. आमच्या वंशाला दिवा राहिला नाही कौरवाच्या, म्हणून मला रडू येत नाही. मला एकाच गोष्टीची खंत वाटते, ती म्हणजे कोणती? अरे 100च्या 100 कौरव आम्ही असणारे मेलो, पण 5 पांडवातला एक सुद्धा का बरं मेला नाही रे, म्हणून मला रडू येते. कारण की कधीच कुठलंही कुणीही असू द्या, आपलं चांगलं होत असलेलं दुसऱ्याला कधीच देखवत नाही. आता या ठिकाणी पांडव वाचले नसते, पण सांगतात, पहा ते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी. त्या देव सोबत होता म्हणून 5 पांडवांना कधी काही होऊ दिलं नाही. नाहीतर भीष्माचार्यांनी पण केलता, आणि त्या पणामध्येच अर्जुन त्याच वेळेला उडाला असता. पण देवानं भीष्म पण केला खरा. आणि धनुर्धरा, आपण स्वतः सांगितलं होतं की मी कधीच हातामध्ये शस्त्र घेणार नाही, पण घेतलं की नाही? तेवढा सुद्धा पण मोडला महाराज. पण भक्तासाठी काही करतो, भक्ता राखे आणि दुर्जनाशी. म्हणूनच म्हणतात, देवाला एकदा आपलासा झाला की तो वाईटातल्या वाईट मार्गातल्या लोकांना सुद्धा धडा शिकवतो. तुम्ही म्हणाला असं का बरं? ऐका, एकदा बिरबल पूजा करायला बसला होता. पूजा 4-5 वेळ जायची वेळ होती. एक ब्राह्मण माणूस होता बिरबल महाराज, अकबराच्या जरी जवळ राहत असेल, हुशार होता आणि ब्राह्मण व्यक्ती असणारा. बिरबल पूजा करण्यासाठी बसलेला आहे. त्यावेळेला अकबराचा एक व्यक्ती सेवक असणारा आला आणि म्हणायला लागला, महाराज, तुम्हाला असणाऱ्या महाराजांनी बोलवलंय बिरबलजी. त्यावेळेला ते बिरबलजी उठले, पूजा अर्चा सगळी तिथंच गुंडाळून जशास तशी ठेवली आणि निघाले. ज्या वेळेला बिरबलजी निघाले, राजांना सांगितलं आपणाला दोघाला फिरायला जायचंय. एका तलावाच्या कडेनं असणारे सहज 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 चाललेले होते, आणि 2 जण चाललेले असताना त्या बिरबलजीच्या असणाऱ्या नजरेला, डोळ्याला एक तुळशीचं असणारं वृंदावन दिसलं, तुळस दिसली. तुळस आता अर्धवट पूजा राहिलेली आहे म्हणून ते असणारे बिरबलजी त्या ठिकाणी दिसलेल्या तुळशीला फेऱ्या मारायला लागले. फेरी घातली, दर्शन घेतलं. अकबरानं बघितलं, अरे म्हणलं हे काय? काही नाही महाराज, हे आमची माय आहे म्हणले. माय, आमची माय आहे. तुम्ही हिंदू लोक काही करता म्हणला, कशालाही कुठल्या झाडाला तुमची माय हे कशी होऊन जाते? त्यानं म्हणला काही नाही म्हणला, आमच्या असणारे ह्या असणारी हिच्या पाया पडल्याशिवाय आम्ही घराच्या बाहेर पडत नाही, ही आमची माय आहे. एवढा शब्द ऐकला. आता बिरबलाची चेष्टा करण्यासाठी अकबरानं त्या तुळशीच्या वृंदावनाला पकडलं आणि तुळशीचं झाड उपटून टाकून दिलं. आता बिरबलाला राग आला, पण काहीच बोलू शकत नाही, राजा आहे, आणि राजानं जसं सांगितलं तसं वाजवावं लागते. आता 3 तास कीर्तन संपजेपर्यंत महाराजानं उठा म्हणल्यावर उठावं लागते, बसा म्हणल्यावर बसावं लागते की नाही? कारण की कीर्तन हो जो ना, आरती हो जोपर्यंत, आरती झाल्यावर पुन्हा आम्ही बसावं लागते जिथं बसा म्हणलं तिथं, हाय की? तसं नाही बरं. एक सांगू,
ज्या वेळेला बिरबलाला कळालं की नाही आता म्हणून काही उपयोग नाही म्हणला, दोघंही पुढे चालायला लागले. थोड्या अंतरावरती गेल्याच्या नंतर तिथं चुरचुरीचं झाड होतं. कळते का चुरचुरी? हा माहिती की हा आग्याबोंडाचं. हा आग्याबोंडाची चुरचुरी होती. आणि ते चुरचुरीच्या झाडाला यानं मला असणार पुन्हा फिरा घालायला चालू केल्या. दर्शन घेतलं. दर्शन घेऊन असणारा बिरबल बाजूला झाला. अकबराला म्हणला ये असणार आता इथं कोण आहे? हे कोण आहे? हे हमारे पिताजी है म्हणला. वो हमारी माँ थी है, हमारे पिताजी है. अकबराला म्हणला तिथं जसं केलं तो इथं बी तसंच करायचं. हात लावला उपटायला गेला. उपटायला गेल्याबरोबर पिताजीनं असं हाताला धरलं की नाही. अकबर असा असणारा अंग खाजवायला सुरुवात केला. बिरबलाला अकबर म्हणतोय बिरबल तुम्हारी माँ ठंडी थी, बाप बहुत खडूस है म्हणला. तुम्हारी माँ ने कुछ भी नहीं किया, बाप तुम्हारा बुड्ढा बहुत. एवढा ऐकल्याबरोबर बिरबलानं म्हणला असणार अब क्या करना इसको. त्यानं सांगायला लागलं अब हमारी माँ के पास जाना पडता है म्हणला. आता बापाचा एवढा प्रताप झाला की नाही, माईकडे गेल्याशिवाय हे हात तुमचा थंड होणार नाही. कारण की कधीही आपल्या हाताला कुठेही शरीराला जर अंगाला चुरचुरी जर लागली तर तुळशीचा जर पाला घासला तर ते थंड होतं महाराज. इतकी ताकद त्या तुळशीच्या पाल्यात. एवढं औषध आहे आपल्याकडं. कुठल्याही गोष्टीचा माणसाला कुठला आजार होऊ दे, तुळशीचं पान टाकून असणार त्याचा काढा करून प्या. त्याच्या एवढं औषध जगाच्या पाठीवर दुसरं कुठंच नाही. पण जवळ राहिलेल्या गोष्टीची किंमत वाटत नाही. मग तसंच असतं, जवळ असलेल्या महाराजाची किंमत राहत ऐका. पण तसं काही नाही बरं. माझं एक सांगू, खरंच मी असणारं भरपूर बाहेर फिरत असेल महाराज. पण देवणी तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी मला येऊन असणारी इथं जरी 5-7 वर्ष झाली असतील, पण ज्या गावात जावं तिथं माझं वर्चस्व एवढं मला फक्त माहिती आहे. कारण की कुठेही जरी गेलं तर कुणीच आजपर्यंत आपणाला कानाडोळा केला नाही. आणि त्याच्यासाठी आपण राहावंही लागतं, तसं सगळ्यांना धरूनही असावं लागतं. कुठलीही गोष्ट असण्यासाठी सासरमध्ये लेकरू असणारे सासरमध्ये सून आल्याच्या नंतर घरातल्या एकाकडून सगळ्याला वाकडं बोलायला चालू केल्यावर कोण तर नीट ठेवून घेते का? हा, कुणीच पुसत नाही, कोणी काय नाही. सगळे फक्त कामाला लावून बाजूला निवांत राहतात. मग तशी गत असते. आणि फक्त तोंडानं गोड बोलून सगळ्याला गोड बोलून फिरवून राहणार राहू द्या, ह्याला कामच लागत नाही. आजचुतीच राहणार, वरी बाकीचे काम करून निघते. तू बस मी करते, तू बस मी करते, ह्याच्यामध्येच फिरून जातंय मला. हा, मग माझं तसंच आहे. त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या आयुष्यामध्ये जगाच्या पाठीवर आपल्याला काही घेऊन जायचं नाही, देह सुद्धा नाश काय. मग साधू संतांची सेवा करा. एकदा संतांच्या संगतीमध्ये गेलो की परमार्थाला जाता येतं. मग तुकोबाराय आम्ही परमार्थालाही गेलो, देवाच्या जवळही गेलो, देवही आपलासा केला, तरी सुद्धा आम्हाला देव तुमचा मिळत नाही, काय करावं. त्यावेळेला महाराज म्हणतात एकदा तुमच्या डोळ्यातला दूर काढा, एकदा दूर बाजूला निघाला की नाही तुम्हाला देव दिसल्याशिवाय राहत नाही. अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतात तुका म्हणे म्हणा लौकिका व्यवहार
नाशिवंत देह जाणार सकळ विठ्ठल 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 हा म्हणून महाराज म्हणतात प्रश्न करणाऱ्यांचा प्रश्न जगद्गुरु तुकोबराय म्हणता महाराज आम्ही तुमच्या देवापर्यंत गेलो हे नमस्कारही घातला पण तुमचा देव काही माणसाची तोंड बघून कामं करतो का आम्हाला दिसत नाही तुम्हाला दिसतो म्हणजे नेमकं असं आहे का दानपेटीमध्ये पैसे टाकल्याशिवाय देव काम करत नाही का ते तरी सांगा त्यावेळेला तुकोबराय सांगतात अरे तिथं जा तुका म्हणी इह लौकिका व्यवहार्य प्रपंचातला आपल्या संसारातला अगोदर दूर डोळ्यातला बाजूला काढा आणि त्यावेळेला तो अखिल कोटी ब्रह्मांड नायक आपणाला दिसेल त्याच्याशिवाय तो दिसू शकत नाही तुका म्हणी इह लौकिका व्यवहार्य आणि नका डोळे दूर बरुणी डोळ्यामधला एकदा बाहेर दूर बाजूला म्हणजे प्रपंचातलं सगळं आपलं जर बाजूला निघालं त्याच्याशिवाय सद्गुण असणारा निर्गुण रूपातला देव सगुण रूपामध्ये आपणाला दिसू शकणार नाही मग त्याच्यासाठी दिसण्यासाठी काय करावं लागतं तुकोबराय म्हणले एकच तेच सांगतोय म्हणलं 2 तास झालं क्षणोक्षणाची करावा विचार अंतरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमा आपण सर्वजण एकत्रित येण्याचा इथे येण्याचा प्रसंग म्हणजे तो असा व्यंकट रेड्डी काका यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त ठेवलेले हे कीर्तन रूपी पुष्प त्यांचे 3ही चिरंजीव विठ्ठल भैया असतील रामदास भैया असतील कृष्ण भैया असतील खरं एक सांगू का मला या तिघांचंही इथं आल्यावर बघितल्याच्या नंतर नवलही वाटलं तुम्ही म्हणत असाल का बरं अहो खेड्यात राहणारे रोज सप्ते कीर्तन ऐकणारे 5-5 50-50 वर्ष झालेली लोकांना असं वाटत नाही की आपल्या वाचणाऱ्या आपल्या घरामध्ये काहीतरी नामस्मरण करावं काहीतरी जागर भजन करावं काहीतरी 4 लोक जेवू घालावी आताच्या काळामध्ये नवीन पिढीची वृत्ती राहिली नाही महाराज आमाप जागर बंद पडायला लागले आमाप घरातली असणाऱ्या संस्कृत्या बंद पडून गेल्या पहिल्याच्या काळातल्या अशी स्थिती होती म्हणे महाराज कीर्तनकार चालत यायचे पण तरी सुद्धा गावातून भरपूर कार्यक्रम असायचे आताच्या पुढच्या पिढीला या गोष्टीचं कुठलाच गंध राहिला नाही जास्तीत जास्त भरपूर असलेले कार्यक्रम बंद पडायला लागलेत कशासाठी कीर्तनकार असणारा कीर्तनकार मिळालं तर गायक मिळत नाहीत गायक मिळेल तर सिस्टमवाला मिळत नाही मृदंग्या मिळत नाही याला मुस्का मारावं लागतं त्यांना या म्हणावं लागतं हे सगळे आले तर ऐकायला कुणी येत नाही आमाप लोकांना चिंता पडल्या महाराज पण याच्या सुद्धा पलीकडे जाऊन सुद्धा पुढची पिढी असून सुद्धा एवढं तरुण्य असणारे सगळे मुंबईला राहणारी लेकरं आहेत पण तरी सुद्धा त्यांनी विचार करून स्वतःच्या ठिकाणी येऊन आपल्या वडिलांच्या गेली 5 वर्ष झालं मला वाटलं पहिलं वर्ष श्राद्ध काय की म्हणजे एवढं करून गेली 5 वर्षापासून हे करतायत म्हणजे माझं एवढी एक गोष्ट तरी यांची पक्की झाली महाराज की मरेपर्यंत त्या माईला कधी सोडणार नाहीत एवढे मात्र ठाम या लेकरांचा विश्वास पटला बरं कारण की हे संस्कार आतमधूनच असावे लागतात घरातल्या पिढीतूनच राहतात माय बापाच्या रक्तातूनच ही असणारी वंशावळी आलेली असते अनुवंशिकता असते हे आदरंटी कुठलीच गोष्ट येत नाही मागलच्या लोकांनी आपल्या अगोदरच्या लोकांचा केलेला असणारा हा आदर व सत्कार असतो ते पुढच्या पिढीपर्यंत गेलेला असतो बरं हे करणं म्हणजे मोठी गोष्ट नाही मला एक म्हणायचं आहे खेड्यातल्या 100 असणाऱ्या लोकांना आमच्या पुढच्या आमची महाराजाची लोक आमची जागर करतील की नाही ह्याचा असणारे लेकर करतील की नाही भरवसा नाही आमाप स्वतःचा बाप कीर्तनकार होता पण त्यांचीच लेकर आज नदी नालीच्या कडेला पिऊन पडतायत एवढी अवस्था कीर्तनकाराच्या घरातली सुद्धा आहे भजन करायच्या घरातली आहे पण इथं येऊन काही लोकांना दुसरी लोक जेवू घालायचे असतात आपल्या घरामध्ये 5-50 तरी लोकांची उष्टावळी गळून जावी काय म्हणतात लोकाला जेवू घालून काय मिळणार आहे आपलं आपलं बघून घ्यायचं पण एक सांगू का माय
तुम्हा तिघांनाही मला एकच कळकळीची विनंती आहे, तुम्ही हे जर कार्य करत गेला तर एक नाही एक दिवस तर देव तर डोळे उघडून बघेलच बघेल, सगळा समाज तर बघेल, जग तर बघेलच बघेल, पण एक नाही एक दिवस त्याला सुद्धा तुमच्याकडे डोळे उघडून बघावं लागेल. कारण की जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त महान जर दान कोणतं सांगितलं जातं तर ते अन्नदान केलं जातं. कुणाच्या रूपानं कोण येऊन तुमच्या घरी जेवून जाईल सांगता येत नाही. आणि तुमचं सगळं भाव हे शुद्ध अंतकरणामधलं आहे. हे लेकरं असं म्हणत नाहीत हे जेवण केल्यात, हे पत्रवाळ्या उचला, हे झाडून तुम्ही काढ, हा काहीच नाही. ज्याचं त्यानं स्वतःहून एक एक काम उचलून घेतलं, पटापट आपला पण करून निघाले. आमच्या खेड्यातले करणार तो आई इथलं जेवायचं झाले, पत्रवाळ्या काढून घे, इथलं झाडून काढून घे, इथलं पुसून घे. माझ्या डोळ्याचे देखत बघितले लेकरांनी स्वतः पुसून घेतलं, स्वतःच काढलं आणि सांगितलं दुसरे माणसं येऊन बसा. कुठलीही कुणीही आताच्या काळाला हे करत नाही. काहीतरी मायबापाचे संस्कार आहेत एवढं मात्र ठाम झालं. त्या माईला मरेपर्यंत कधीच चिंता करायची गरज नाही की माझ्या सुना सांभाळतील की नाही, हे महत्व नाही, पण लोक कधीच त्या माईला टाकून देणार नाही, एवढे मात्र कलियुगातली सगळ्यात मोठी गोष्ट ठरली बरं का. एकदा त्या तिघां भावासाठी एकदा सगळ्यांनी टाळी वाजवा बरं. हे कार्यक्रम हे दरवर्षी असणारे करतील न करतील मला सांगायचं नाही, पण एवढं मात्र आहे की माईचं आयुष्य मात्र चांगलं होऊन गेलं. खेड्यातले जल्दी चांगल्या कामात राहणारे सुद्धा करतील की नाही ह्याचा भरवसा आता राहिला नाही. त्याच्यासाठी तुम्हा तिघांनीही आपल्या पित्याच्या ऋणातून थोडंफार तरी युक्त होण्याचा प्रयत्न केलाय. आणि आपण आपल्या हाताने चांगलं करत गेलो की नाही ते सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्याच गोष्टी आणत जातो महाराज. चांगलेच माणसं आपल्याकडे आणत जातो, चांगल्याच माणसामधून आपण सुद्धा पुढे जात असतो. कुठला का होईना आपण चांगलं केल्याशिवाय कधीच कुणी चांगला माणूस आपल्या जवळ कधीच येत नाही. तुम्ही फक्त प्रयोग करून बघा, कुठलाही असू द्या. आपण वाईटाच्या संगतीला लागलो की वाईट झाल्याशिवाय राहत नाही, आणि चांगल्याच्या संगतीला लागलो की चांगलं झाल्याशिवाय कधीच राहत नाही महाराज. त्याच्यासाठी असणारे या तिघांचेही कोटी कोटी धन्यवाद. कारण की असणारा कार्यक्रम करत असताना त्या कार्यक्रमाला रूपरेषा किती मोठी आहे, किती मोठा असणारा जागा आहे, किती मोठी लोक आहेत याला अर्थ नाही, पण थोडक्या जागेमध्ये रंगदेवता उभं टाकण्याला कितीतरी मोठा अर्थ आहे. 10 वाजलेत, किती असणारे खरंच एवढं असणारे कीर्तनाची ताकद एवढी उभं टाकेल का, एवढी चिंता सगळ्यांना आम्हाला पडली होती. पण 2 तास कधी कुठे निघून गेले कळाले सुद्धा नाहीत महाराज. कारण की रंगदेवता उभं टाकायला त्या घरातल्या कर्त्या मालकाचं तेवढी इच्छा असावी लागते आणि तेवढ्या प्रमाणात त्यांचं शुद्ध अंतकरणामधला भाव असावा लागतो. भावातून केल्याशिवाय कुठलाच देव उभं टाकत नाही. तुम्ही करोडो रुपयाचा खर्च करा, कधी एक असणाऱ्या चांगल्या चांगल्या मोठ्या कीर्तनकाराचं कीर्तन फिसकून जातं, सगळीच अवस्था बिघडून जाते, काहीतरी बिघडून जातं. पण सगळ्या गोष्टींना असणारं सगळ्यांचे तुम्ही सगळेजण आलात, सगळे भजनी मंडळी असतील, माईक सिस्टीमवाले दादा असतील, सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद. झालेली सेवा त्या काकांच्या चरणावरती, तुम्हाला सगळ्या मायबापांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञान तुकाराम 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 ए तुकाराम 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 इथे या माईक तुका म्हणे इह लोके काय वार, तुका म्हणे इह लोके काय वार,
नका डोळे दूर भरून राहू, नका डोळे दूर भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तुका म्हणे इह लोके काय वार, तुका म्हणे इह लोके काय वार. तुका म्हणे इह लोके काय वार, तुका म्हणे इह लोके काय वार. नका डोळे दूर भरून राहू, नका डोळे दूर भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार आला पण आला. Thank you.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडलिकावर जार विठ्ठल पुंडलिकावर जार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका आता माझ्या भावाने अरे भागात करीतो तुझे नाम उच्चारितो अरे भागात करीतो तुझे नाम उच्चारितो वाटे नका अरे भागात करीतो तुझे नाम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम अरे समाधान तुझे चरणात उत्तम मनाय नारायण तुझे सापडले कडे आता उठावेत मनाय नारायण गावाने भोग गेला निराळला आता उठावेत मनाय नारायण आरते चक्र बाजू आरते आज पुरला नभता धन्य काळादी बाबा होत काळा पुण्यवंत तो देव आज पुरला नभता धन्य काळादी बाबा काळे उभा झाले जमले आज पुरला नभता धन्य काळादी ते गोविंदाज गोवाल धन्य धन्य देलो जनान ते करते पुराणे मुग्धावाले ते सन्मान धन्य धन्य देलो जनान ते करते नवा मने करते वाते भाविलो टाकते धन्य धन्य देलो आरते ज्ञान राजा मनो बदला माता ज्ञान राजा पल न लगे ताने नत बोले अवतार पंडरका राम ढोले नाने अर्थ ज्ञान राजा कैवल तेजा सती साधु संत बदला माता ज्ञान राजा बोले प्रमाद केले राम माझी आता हरीच्या हे सुखी असो
विष्णूचा समर्थ भावने दया सवे माझ्या जन्मजन्मे तुझा दास पंढरीचा वारकरी वारकरी अखंड प्रेमाचा कलोळ पंढरीचा वारकरी वारकरी मागे स्नान तुका मागे पंढरीचा वारकरी वारकरी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिका ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज